Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Daide, and today we will learn the lesson Bores, and it is written by none other than E.V. Lucas. First, we will see the introduction of author, then we will see outline of the story. First, I will read out the introduction of the author. Edward Verral Lucas, born in the year 1868 and died in the year 1938. एडवर्ड व्हेरा लुकास यांचा जन्म 1868 साली आणि मृत्यू 1938 साली झाला. व्हेरा E.V. लुकास बॉर्न ॲट ब्रायटन अँड एज्युकेटेड ॲट युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन. E.V. लुकास यांचा जन्म ब्रायटन या ठिकाणी झाला आणि शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या ठिकाणी झालं. स्टार्टेड हिज करिअर ॲज अ जर्नलिस्ट इन डेली न्यूज ॲट ससेक्स. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी एक संपादक किंवा एक जर्नलिस्ट म्हणून केली, वार्ताहर म्हणून. आणि त्या ठिकाणी त्या जर्नलचं नाव होतं डेली न्यूज ॲट ससेक्स. ससेक्स नावाच्या ठिकाणी डेली न्यूज एक नावाचं वार्तापत्र होतं. ही ऑफन कॉन्ट्रीब्युटेड आर्टिकल्स टू पंच, ऑफ विच ही लॅटर बिकेम असिस्टंट एडिटर. त्या ठिकाणी एक आर्टिकल लिहिलं जायचं पंच. त्या ठिकाणी त्या आर्टिकलचा नंतर तो त्या स्तंभाचा असिस्टंट एडिटर बनला, सहाय्यक सहसंपादक बनला. ही वॉज एम्प्लॉयड बाय मिथुएन पब्लिशिंग कंपनी वेअर इन 1925 ही रोज टू द रँक ऑफ चेअरमन. त्या ठिकाणी मिथुएन पब्लिशिंग कंपनीने त्यांना ती नोकरी दिली होती आणि 1925 दरम्यान तो चेअरमन, अध्यक्ष या पदापर्यंत जाऊन पोहोचला. इन हिज एसेस रिटन इन वेन ऑफ जेंटल ह्युमर अँड आयरनी. त्याच्या निबंधांमध्ये आपल्याला अगदी सहज केलेला जो विनोद आहे आणि सहज केलेली एक उलटशीर कल्पना आहे, आयरणी ज्याला म्हणतो आपण, की म्हणायचं एक आणि सांगायचं दुसरं, तर हे त्याला फार चांगल्या प्रकारे जमलं. E.V. लुकास शोज अँड अफिनिटी विथ चार्ल्स लॅम्ब. E.V. लुकास यांना चार्ल्स लॅम्ब नावाचा एक निबंधकार होता, एसेइस्ट होता, त्याच्याबद्दल त्यांना जवळीकता होती. इन ॲडिशन टू हिज डिलाइटफुल एसेज ही रोट ऑन डायव्हर्स सब्जेक्ट रेंजिंग फ्रॉम आर्ट्स अँड टोपोग्राफी टू ट्रॅव्हल अँड बायोग्राफी. त्यांच्या या लिखाणामध्ये डिलाइटफुल एसेस म्हणजे त्यांच्या या आनंद देणाऱ्या या निबंधांमध्ये त्यांनी विविध विषयांना हात लावला. कुठे कला, कुठे टोपोग्राफी, कुठे प्रवास वर्णन, कुठे चरित्र, या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना त्यांनी त्या ठिकाणी हात घातला. सम ऑफ हिज डिस्कर्सिव्ह रायटिंग्स विच ही कॉल्ड एंटरटेनमेंट्स, पार्ट टेकिंग ऑफ द क्वालिटीज ऑफ बोथ द एसेज अँड द नॉवेल. त्यानंतर त्यांनी काही वेगळ्या प्रकारचं लिखाणसुद्धा केलं, ज्यांना त्यांनी एंटरटेनमेंट्स म्हटलं. आता काहीतरी या ठिकाणी मनोरंजन असा त्याचा आपल्याला ट्रान्सलेशन करता येईल, परंतु या ठिकाणी त्याला एंटरटेनमेंट्स म्हटलेलंच बरं. आता या ठिकाणी त्या एंटरटेनमेंट्स नावाच्या त्या साहित्य प्रकाराला एक वेगळी गुणधर्म होते. त्याला आपण निबंधसुद्धा म्हणू शकतो आणि त्याला आपण कादंबरीसुद्धा म्हणू शकतो. या दोहोंचे गुणधर्म या एंटरटेनमेंट नावाच्या त्या साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लिहिले. आर सटायरिकल अँड गुड ह्युमर. त्या दोनमध्ये टीका होती. सटायर म्हणजे एखाद्या गोष्टीचं विडंबन करणे आणि गुड ह्युमर त्यात अगदी चांगल्या प्रकारचा विनोद करणे. तर हे त्या गोष्टीचे काय होते, क्वालिटीज होत्या. हिज एसेस लाईक एंटरटेनमेंट्स हॅव अन एलिया लाईक चार्म. त्यांच्या त्या निबंधांना एंटरटेनमेंट्स नावाच्या एलिया, जे चार्ल्स लॅम्बची एलिया नावाचं पुस्तक आहे, त्यासारखा एक काय होता चार्म भेटला होता. एक त्याला एक तशी किनार लागली होती सुंदर अशी. अँड रिव्हील रिचनेस ऑफ फॅन्सी. आणि त्या ठिकाणी इमॅजिनेशन आणि फॅन्सी, कल्पना आणि
आपला म्हणतो परिकल्पना, या गोष्टीमध्ये त्याचा एक खूप असा वरचा क्लास, रिचनेस म्हणजे त्याची समृद्धी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होती, की तो विनोद किती समृद्ध होता आणि त्यांचा तो कॉमन सेन्स, सारासार विवेक बुद्धी त्यांची जी होती ती किती हे तल्लख होती, त्यामधून आपल्याला दिसून येते. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स द इंट्रोडक्शन ऑफ द essay or outline of the story. Bores serves the purpose of a reformer, hidden behind a mask of gentle humor and amazing playfulness. बोर्स एक आपल्यामधूनच आपल्यामध्ये एक बदल घडून आणण्याचं काम करते. त्या ठिकाणी तो एक मास्क लावलेल्या एखाद्या सौम्य अशा विनोदासारखं आहे, जे आपल्याला नकळतपणे खूप जास्त आनंद देऊन जाते आणि खेडीमेडीच्या असं वातावरणात आपल्याला हसवते. ॲट द आउटसेट लुकास क्लेम्स दॅट एव्हरीबडी इज अ बोर. त्या ठिकाणी आपला जो निबंधकार आहे इव्ही लुकास, त्यांनी असं क्लेम केलेलं आहे, क्लेम केलं म्हणजे त्यांनी असा दावा केलेला आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण बोर करणाराच व्यक्ती आहे. अ डल अँड टेडियस पर्सन. एक डल म्हणजे ज्याला काही कळत नाही, आणि टेडियस सारख्या सारख्या त्याच गोष्टी करणारा, त्यात काहीच नाविन्य नाही असा. दिस इज बिकॉज एव्हरीबडी हॅज अ फिक्स्ड पॉईंट ऑफ व्ह्यू टू कम्युनिकेट. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकाचा हा बोलण्याचा दृष्टिकोन, संवादाचा दृष्टिकोन आहे, हा एकाच प्रकारचा असतो. मॅन इज द सेंट्रल फिगर ऑफ ऑल द इव्हेंट्स दॅट टेक प्लेस अराउंड हिम. मनुष्य त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काय असतो, केंद्रबिंदू असतो. ॲज सच ही हॅज मच टू से ऑन मेनी थिंग्स. आणि म्हणूनच त्या व्यक्तीला भरपूर गोष्टींबद्दल भरपूर बोलायचं असतं. स्काय इज द ओनली लिमिट फॉर हिज टॉपिक्स. आणि म्हणूनच आकाश एकच त्याच्या त्या गोष्टींसाठी किंवा त्या फेकू गोष्टींसाठी त्याचे एकच लिमिट आहे. स्काय इज द लिमिट म्हणजे त्याला कुठली सीमा नाही आहे. तो आपल्या आजूबाजूच्या त्या सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगतच जातो. बोर्स आर व्हेरी हॅपी. बोर्स आर हॅपी बिकॉज Boars are happy because there is no dearth of kind or considerate people. त्या ठिकाणी बोर हे लोक खूप हॅपी असतात. बोर या पद्धतीचे लोक जे आहेत, या जातीतले जे लोक आहेत, ते फार आनंदी असतात. त्याचं कारणच सांगितलं आहे. त्या ठिकाणी त्यांनाच कुठली संवेदना नसते, त्यांच्यात कुठली तरी दयामाया नसते समोरच्या व्यक्तीबद्दल. दे ट्रॅप यू ॲज सम पीपल कॅच अ बर्ड बाय अप्लाइंग अ स्टिकी सबस्टन्स टू द ट्विग ऑफ अ ट्री. ते तुम्हाला अशा प्रकारे पकडतात, तुम्हाला ट्रॅप करतात, तुम्हाला जाळ्यात अडकवतात. जसा एखाद्या पक्ष्याला एखाद्या फांदीवरती एखादा गोंद लावलेला असावा, त्या ठिकाणी तो पक्षी जाऊन बसावा आणि त्याचे पाय चिकटून जावेत, अगदी त्या पद्धतीने तो बोर तुम्हाला ट्रॅप करतो, तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवतो. दे मेक युअर एक्झिट इम्पॉसिबल. आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याजवळून उठून जाणं हे असह्य होऊन जातं. दे बोस्ट ऑफ पॉझेसिंग अँड अनफेलिंग सेन्स ऑफ ह्युमर. आणि त्यांना असं वाटतं किंवा त्यांना असा अभिमान असतो This may be because there is no condition between his thought and words. कारण त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्या बोलण्याचा आणि शब्दांचा संबंध नसतो. It is only if a man defies bores vehemently that he can get rid of them. आणि त्या ठिकाणी म्हणूनच त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा कुठलाही एक मार्ग नाही, असं या ठिकाणी आपला हा लेखक म्हणतो. आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट टू मेक यू इंट्रोडक्शन ऑफ दिस एसे. इफ यू स्टील हॅव एनी डाऊट और क्वेश्चन रिगार्डिंग दिस, यू कॅन कॉल मी. टिल देन, गुड बाय. थँक यू.